कहाँ से फिर हम लोगों को RCB फॅन आहेत ते गाईज, RCB फॅन. गुड मॉर्निंग गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ आदिनाथ. मंडळी कशा आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे हम्पीसाठी. इथून काहीतरी हम्पी 150 किलोमीटर आहे. ॲप्रॉक्स 3 तासाचा आपल्याला लागू शकतो वेळ. तर बॅग बाईकवरती फक्त ठेवली आहे, बंजी कॉर्डने लावायची बाकी आहे. नीरज सेटअप करतो त्याचा. सो चेन लूप सकाळी उठून केली. काल मी व्लॉग एंड नाही केला बिकॉज मी 4 वाजता आलो, त्यानंतर फोटो बिटो आपले एडिट केले, थोडेफार व्हिडिओ घेतले आणि त्या नादात मी विसरून गेलो आणि झोपून गेलो. आणि संध्याकाळी उठलो, जेवलो, बॅग पॅक केली, परत झोपलो, क्लीन गाडी धुतली. आता रुद्राची कंडिशन सांगा काय आहे कमेंट करून. एवढी त्या दिवशी घाण झालेली, आता पूर्ण क्लीन, एकदम चमाचम. सो आता इथून निघूया आपण आपल्या प्रवासासाठी. 3 तासाचा हा ट्रॅव्हल असणार आपला. सो जाऊन तिथे हम्पी पण एक्सप्लोअर करायचं आहे. आजचा डे आपण हम्पीमध्ये स्टे करणार आहोत. बाकीच्या गोष्टी बाईकवर सांगतो, वायफळ बडबड नाही. आपण आता गजेंद्रगडला आलोय गाईज. गजेंद्रगड हिल्स, ह्याला गजेंद्रगड हिल्स बोलतात बिकॉज कारण की हा थोडा हिल जवळपास, म्हणजे हिल वरतीच आहोत आपण एक प्रकारे. आणि क्लायमेट तर बघा गाईज, चुम्मा क्लायमेट झालंय यार. आणि त्यामध्ये एवढी थंडी हवा चालू आहे ना कंटिन्यू, म्हणजे लिटरली विंड पण जास्त आहे. एवढं खतरनाक वाईब आहेत ना गाईज. आणि रोड तर एक नंबर आहेत गाईज, रोड एक नंबर आहेत. तर आम्ही मागे थांबणार होतो नाश्ता करण्यासाठी, पण नीरजला बोललो की जाऊ दे, जास्त नाही, 100 किलोमीटर तर इकडे तिकडे एका दामात लावून टाकू. 100 किलोमीटर परत काय टेन्शन नाही. पण जो व्ह्यू आहे ना गाईज, खूप खतरनाक व्ह्यू आहे. आणि हे म्हणजे यार बोलण्यासारखं निशब्द झालं मी, निशब्द. मला काही सुचतच नाही हे व्ह्यू बघून. मी असं वाटतं ना, मी फक्त गाडी चालवतच जावी, थांबूच नाही या रस्त्यावरती. मस्त रस्ता आणि किती सुंदर आहे. आणि इकडच्या आम्ही मोस्टली मागच्या ज्याही आम्ही इकडे कर्नाटकात एंटर केलं त्याही मी तुम्हाला बोललो पण की इकडची पब्लिक एवढी सपोर्टिव्ह आहे ना रायडर्स लोकांना. बिकॉज ते लोक जर तू कुठे प्रॉब्लेम मध्ये अडकशील किंवा गाडी जरी तू एका साईडला जरी थांबवली असेल ना आपण गाडी, तर लिटरली ते येऊन स्वतःहून विचारतात काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, काही हेल्प हवी आहे का. म्हणजे यार एवढं पब्लिक सपोर्टिव्ह आहे ना रायडर्स लोकांना इकडे कर्नाटकामध्ये, खूप यार. आय थिंक ही गाडी भाजीपाल्याची बघा, किती भाजीपाला मस्त भरलाय गाडीमध्ये. हा इकडे जवळपास कुठेतरी हे असलं भाजी मंडई असेल, त्यामुळे एवढं गाडीत भरून. खूप सुंदर आहे यार हे गजेंद्रगड हिल्स. मस्त. सो NH47 अजून आपण सोडलेला नाहीये, नॅशनल हायवे. सर्दीमुळे थोडं डोकं काल जाम होतं, पण गोळ्या वेळ्या घेतल्यात तर आता ओके. आता आपण काय नाही, नीरजने भजी पाडली, परत भजी घ्यायची. गुड वन. सबस्क्राईब, त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नीरज नार्वेकर, रत्नागिरी रिटर्न. सबस्क्राईब करा. हे अजून एक घे ना, दोन्ही पाडली की एकच पाडली. सो गाईज तिथून लोक आता एकच राहते खाते. तर आता आपण काहीतरी शेंद्रूड म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी थांबलो आहे चहा पिण्यासाठी. आणि हा NH67 आहे, टॉप रस्ता आहे, टॉप रस्ता.
टॉप रस्ता काहीच. नीरज 895ला गाडी चालवत होता, विचार करा म्हणजे काय रस्ता असू शकतो. त्यामुळे मजा आली राईड करायला. तर एक चहा पिऊ मस्तपैकी आणि निघूया मग इथून पुढे. आणि रुद्रा बघा, तो काहीच चहा पितो, मिरची भजी खातो एक मस्तपैकी एक, आणि मग इथून निघू पुढच्या कारण की सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तुम्ही बघताय नुसतं रेटारेटी चालू आहे गाडीची. 68 किलोमीटर राहिलं आहे, 1 तासाचा रस्ता आहे. मी बोललो होतो रोड एवढा सुंदर आहे, मतलब लाजवाब लाजवाब. वहां पे 2 लेन है, यहाँ पे 2 लेन है, टोटल 4 लेन का रोड है ये. इतना टॉप रोड है ना गाइस, सीमेंट का मैं मानता हूँ, सीमेंट का रोड है बट टॉप रोड है. टॉप, मजा आ गया राइड करने के लिए. मतलब थकान से महसूस नहीं हो रही. हम लोग लगातार चलते जा रहे. मतलब हम लोगों ने कुछ आधे घंटे में ही, कुछ नहीं बोलोगे तो 60 70 किलोमीटर आराम से क्रॉस किया. इतने टॉप रोड है, मतलब क्या ही लेवल पे. और ये सब मुमकिन हुआ, दैट इज वाई हंटर. नहीं, बहुत सी पब्लिक बोलती है गाइस कि हंटर से यार कौन क्रूज करता है, वो तो सिटी के लिए बनी हुई गाड़ी है यार. ऐसा कुछ नहीं है भाई, हंटर का जवाब नहीं है. सो मतलब मैं जब से गाड़ी लिया हूं ना, ये मतलब मैं इसके प्यार में गिर गया हूं, पूरा प्यार में गिर गया हूं. क्योंकि ये गाड़ी ने ना अभी तक कभी निराश नहीं किया मुझे कि यार मतलब कि ये थक रही है या इसने ज्यादा कुछ ओवरहीट हुआ है. कभी भी नहीं, कुछ भी इसने निकरा नहीं, रोना कुछ नहीं, कुछ भी नहीं. बस हाँ, एक महसूस होता है जब ये गाड़ी 120 125 के ऊपर जाती है ना, थोड़ा स्ट्रगल करती है गाड़ी. तो उधर है ना 6 गियर इंपॉर्टेंट था मेरे लिए. 6 गियर, बस इतना जो रहता ना इस गाड़ी के अंदर 6 गियर, तो बाप इसका गाड़ी का मुकाबला ही नहीं था भाई. मतलब जब मैंने गाड़ी लिया था तब मेरे को लग रहा था कि रिग्रेट हो रहा था कि गाइज मेरे पास से, जब मैंने लिया था तब मेरे को लगता है पूरे मेरे एरिया में, कोपर खेरने में तो कोई गाड़ी लिया नहीं रहेगा. क्योंकि जिस दिन लॉन्च हुई उसके दूसरे दिन बुक किया था मैंने गाड़ी. सॉरी. तो मुझे लगा था कि यार ये फ्लॉप जाने वाली गाड़ी, बट नहीं यार, ये इतना मार्केट खा गई है पूरा. मतलब गाड़ी पिकअप है, टॉर्क है, टॉर्की है. 28 का टॉर्क है, 22 का इसका, मतलब 21 का या 20 का कुछ इसका पावर है, बीएचपी है इसकी. तो मतलब क्या ही बोल सकते हैं. ये देखो मेंढर इधर आ रही है. तो मतलब लाजवाब गाड़ी है यार. मतलब कभी निराश नहीं किया अरे गाड़ी ने. टूर कर रहा हूँ, क्रूज कर रहा हूँ, 80 90 100 भी लगा रहा हूँ इस गाड़ी के ऊपर, पर नखरा नहीं करे कभी. उस दिन तो परसों की रात में इसको तो लिटरली मैंने मतलब गाइस हिमालयन जैसे चला दे ना पब्लिक, गड्ढे बिड्ढे में उड़ाते वैसे उड़ाया गाइस इस गाड़ी को. क्योंकि मैं जंगल में था तो मुझे डर रहा था कि यार कुछ लुटेरे बिटेरे ऐसी दिक्कत ना हो जाए. तो पूछो मत, उधर तो मैंने गड्ढे बिड्ढे में उड़ाया था गाड़ी को लिटरली. एक ही रास्ता, इतना ही रास्ता था, उससे एक गाड़ी आती थी, एक गाड़ी आती थी, दूसरी गाड़ी जा नहीं पाएगी. ऐसे कंडीशन में ये गाड़ी को मैंने 50 60 पे दौड़ा रहा था. ना दे रही गाड़ी, चुम्मा मेरी जान. चल अभी क्या, यहाँ से कुछ 40 किलोमीटर बचा है, लगा देंगे 1 घंटे में. दैट इज वाई हंटर. सो गाईज, आता आपण हम्पीमध्ये, न्यू हम्पीमध्ये, आपण जुन्या हम्पीमध्ये गेलेलो. परत तिथे रूम खूप कॉस्टली होती आणि मग म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण मग नवीन हम्पीमध्ये बघूया. मग इथे या न्यू हम्पीमध्ये आलो आहे आणि रूम भेटली. आम्हाला एका दिवसाचे काहीतरी 1000 रुपीज चार्ज केलेत. रूम एकदम भारी आहे, हे बघा. रूमपेक्षा संडास बाथरूम मोठा.
आणि वॉशरूम पण एकदम बापरे. वॉशरूम तर बघू शकता काय, एक 7-8 जण तर आंघोळ करू शकतील ॲट ए टाईम. सो मजा आली राईडला, तुम्ही बघितलाच. सो आता इथून जाऊया, काहीतरी खाऊया आणि मग नंतर हम्पी एक्सप्लोर करूया ना मेरी जान. चला गाइस, अभी हम लोग विरूपक्ष टेम्पल के यहाँ पे आए. इसका ये मेन टेम्पल है जो कि वहाँ से 1 किलोमीटर है. और इसका कैसा है कि गाइस पहले यहाँ पे दर्शन होना चाहिए, उसके बाद अब आप हम भी एक्सप्लोर कर सकते हो. तो इसीलिए पहले हम लोग ये टेम्पल देखने आए. देखो कितना बड़ा है टेम्पल यार गाइस, कूल, बहुत अच्छा है. सो अभी जाते हैं अंदर और दर्शन करते हैं. फिर अंदर जाने के बाद आपको दिखा दो, क्योंकि कैमरा भी अंदर अलाउड है ही नहीं, मालूम नहीं, इसीलिए. फाइनली गाइस हमारा दर्शन तो हो चुका है, क्योंकि अंदर शंकर भगवान की बहुत बड़ी मूर्ति थी. और यहाँ पे देखो गणपति बप्पा है और यहाँ पे देवी है अंदर, पार्वती देवी और भुवनेश्वर देवी, ये 2 देवी थे वहाँ पे. उनका दर्शन किया अभी हम लोगों ने. और ये देखो बहुत ही खूबसूरत व्यू आहे. मंडळी, आता तुम्ही ज्या या मूर्त्या बघत आहात, ह्या मूर्त्यांच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. या मूर्त्या सजावट म्हणून किंवा शिल्प म्हणून नुसत्या नाही आहेत, तर याच्या मागे हजारो वर्ष पुराणा इतिहास लपलेला आहे, दडलेला आहे. जो की ह्या मूर्त्यांमध्ये गाईज भरपूर प्रकारच्या मूर्त्या आहेत. 5 फणी नाग आहेत, नागलिंग आहेत असे, आणि परत 3 फण्यांचा नाग आहे, 2 फण्यांचा नाग आहे. ह्याच्यात भरपूर प्रकारचे नागांचे प्रकार दिलेले आहेत. आणि ह्याचं मूर्त्या ठेवण्याचं रिझन काय, कारण की हे विरूपक्ष मंदिर आहे गाईज. ह्या मंदिराला नागदेवता संरक्षण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि हा विश्वास आहे. त्या श्रद्धेसाठी खूप दुरून इथे येतात, आपले भक्त येतात आणि ह्याचं दर्शन घेतात. सो हाच एक इतिहास आहे. आणि हे बघा किती सुंदर इकडे मंदिर आहे. इथे पहिले विष्णू भगवानचं होतं, भगवानची मूर्ती होती, आता तर इथे नाही. आणि मंदिर आतून किती सुंदर आहे हे बघा. अपना सब दर्शन तो हो गया, क्योंकि कैमरा अंदर अलाउड नहीं था. जितना हो सका उतना मैंने वीडियो बनाने का ट्राई किया है. होपफुली अच्छा वीडियो बन गया रहेगा, क्योंकि अभी तक चेक तो किया नहीं मैंने. अभी आपली नाही आहे आमची गाडी नाही आहे, आम्हाला वाटलं आमची गाडी आहे, हे कन्फ्युजन. सो आता इथून आम्ही पुढच्या गोष्टी एक्सप्लोर करायला जात आहे. आणि हा इथे बोलतात की हा सनसेट पॉईंट आहे हा इकडचा, बट तो सनसेटला यायला लागेल. त्यासाठी मग आता आपण इथून निघूया, पुढचं करू एक्सप्लोर. सो गाइस, अभी हम लोग जो देखने वाले हैं वो सुप्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह मूर्ति है. ये आसपास कुछ पकड़ के चलो 22 फीट ऊंची है और एक ही पत्थर में इसको बनाया गया है. और भगवान विष्णु नरसिंह अवतार में ये रूप सम्राट कृष्णदेवराय ने उनके समय में बनाया गया था. और ये देख रहे हो तो नरसिंह भगवान 7 फण्यांचा नाग असतो तो गाईज, उसके ऊपर विराजमान आहे. मूळ मूर्ती देवी लक्ष्मीच्या मांडीवर बसलेली होती, परंतु विजयनगराच्या साम्राज्याच्या नंतर आहे ना गाईज, मूर्तीचं नुकसान भरपूर झालं. त्यामुळे आत्ता हे विजयनगरी साम्राज्यात अद्भुत शिल्पांचं एक मस्त आणि सुंदर उदाहरण आहे. आता ऊन एवढं आहे ना गाईज, खरं सांगतो माझे पाय भाजायला लागले. त्यामुळे मी पहिलं जातो, नीरज तिकडे गेला आहे बाजूला, मी स्लीपर घालून मोकळा होतो, पाय भरपूर भाजतात. गाइस अभी हम लोग हज़ार रामचंद्र मंदिर के यहाँ पे आए. ये गाइस ऐसे ना ऐसा बनाया है, हर एक रास्ता बहुत लंबा जाना है अपने को, ऐसे घूमते घूमते बाइक से जाना पड़ता है इसीलिए. ये देखो ये गाइस, ये देखो ये 1419 में बनाया गया है गाइस. ये हज़ार रामचंद्र मंदिर विष्णु को समर्पित है ये मंदिर. ये देखो कितना सुंदर है, क्या उस दौरान बनाया गया था. इसको देखो कितने सुंदर बनाया गया है. अंदर तो देखो गाइस.
देखो ये देखो, ही सुंदर। अभी लोटस महल के अंदर आ चुके हैं। लोटस महल के लिए अंदर आने के लिए 40 रुपीज़ पर पर्सन है। लोटस महल, एलिफेंट टेम्पल एंड विजय करके एक टेम्पल है उसका, और म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट म्यूज़िकल कुछ करके है जहाँ पे वो महल है। वहाँ पे वो मतलब जो दीवार है उसके अंदर से ध्वनि जो आती है ना, वो म्यूज़िक टाइप आती है, ऐसा कुछ बोलते हैं। गाईज, हा जो हम्पीतील सुप्रसिद्ध लोटस महल आहे, कमळाच्या फुलांसारखा दिसणारा हा महल खूप सुंदर, विजय नगराच्या साम्राज्यात राजघराण्यात महिलांसाठी वापरला जाणारा असा हा महल आहे, असा मानला जातो, मान्यता आहे। आणि या वास्तूमध्ये हिंदू आणि इस्लामिक स्थापने शैलीची अप्रतिम संगम दिसून येतो। या महालात बघा, खिडक्या आणि कमान किती नैसर्गिक हवा खेळती राहील अशा रचनेने बनवलेले, आणि हेच बघण्यासाठी पर्यटन खूप दुरून दुरून लोटस महल बघण्यासाठी येतात। किती सुंदर रचना है या लोटस महल की। सो गाइस, अभी हम्पी में से प्रसिद्ध हत्ती महल देखने आए। ये विजयनगर के साम्राज्य में राजशाही हत्तियों रखने के लिए ये वास्तु बनाई गई थी। और ये इमारत देख रहे हो ना आप, ये टोटल 11 छोटे छोटे मतलब बड़े बड़े कक्ष है, कक्ष। और उसके अंदर है ना गाइज, हर एक हत्ती को अलग से अपने सेपरेट ये दिया था, कक्ष दिया था। उसके अंदर इत, मतलब कितने जायंट हत्ती रहेंगे सोच सकते हो गाइज। कितने जायंट जायंट रहेंगे, देखो यार। नो नो। सो गाईज, तुम्ही कधी 50 रुपयाच्या नोटीवरती सुंदर चित्र पाहिले आहेत का? ते हेच चित्र आहे ते हम्पीमधील सुप्रसिद्ध दगड रथ, जो विठ्ठल परिसरामध्ये हा रथ 16व्या शतकात विजयनगरच्या साम्राज्याच्या काळात हा दगड कोरला गेला आहे। आणि हा समर्पित गरुड भगवानला समर्पित केलेला आहे गाईज हा। आणि ही जी अप्रतिम शिल्पामुळेच ना गाईज, शिल्पामुळेच हा आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये वारशाचं प्रतीक बनलेलं आहे। आणि त्यामुळे याच ऐतिहासिक महत्त्वामुळे भारतीय रिझर्व्ह बँकने ना गाईज या या दगडी रथाला 50 रुपयाच्या नोटीवर स्थान दिलेलं आहे गाईज। किती सुंदर आहे गाईज, लिटरली बघू शकता। आणि हे म्युझिकल काय बोलतात त्याला, विसरलो, म्युझिकल पिलर्स, हा म्युझिकल पिलर्स म्हणून मानलं जातं। आणि काहीच हे पण विजयनगर साम्राज्यात आहे ना सर्वोच्च नाव न मानलं जातं। म्हणजे कसं सांगू तुम्हाला, हे मंदिर आहे ना भगवान विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूच्या एक रूपासाठी समर्पित केलेलं आहे। आणि इथे सुप्रसिद्ध दगड रथ, स्टोन, 56 संगीत स्तंभ, इथे काही 56 संगीत स्तंभ आहेत। म्हणजे तुम्ही कोणत्या पण स्तंभावरती वाजवलत नाही, हे जे स्तंभ दिसतात ना तुम्हाला, त्याच्यावर जर वाजवलत ना असं, तर आहे ना तुम्हाला दुसऱ्या स्तंभामध्ये आवाज येतो याचा काही। आणि म्हणून ह्याच कारणासाठी ना इथे पर्यटक खूप आकर्षित होतात। आणि किती मूर्ती सुंदर आहे, कलाकृती केलेली आहे ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही। आणि जगभरात पर्यटन आकर्षित ह्याच कारणासाठी होतं। हे मंदिर 15व्या आणि 16व्या शतकात बांधलं गेलं असून ह्याचा वारसा स्थानिक आणि हम्पीच्या सर्वात सुप्रसिद्ध भागात आहे। इतिहासातील कला आणि अभियांत्रिक अप्रतिम संगम अनुभवायचा असेल ना गाईज तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच या विजय विठ्ठल मंदिराला व्हिजिट करा। तुम्हाला हे अप्रतिम सुंदर असं मंदिर हे बघायला भेटेल। तो गाइस, फाइनली अभी हम लोग विजय विठ्ठल टेम्पल देख के निकल चुके हैं, जो कि 50 रुपीज़ के नोट के पीछे जो है ना, जो हम्पी का, वही वाला हम लोगों ने देखा अभी। तो बहुत सुंदर था, बहुत ही सुंदर। तो हम लोगों ने अभी पूरा एक्सप्लोर किया वहाँ का एरिया, और अभी हम लोग यहाँ से निकल रहे हैं घर के तरफ। और यहाँ से 1 किलोमीटर हमको चल के जाना है।
पे पार्किंग तक। वहाँ से फिर हम लोगों को RCB फॅन आहेत ते गाईज, RCB फॅन, कट्टर RCB फॅन, काय बोलणार शेवटी. तर तर नाही आपले चेन्नई नाही, हा मुंबई. सो तर जाऊया आणि होपफुली हा गाईज माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईट हार्ड, राईट सेफ, टेक केअर गाईज. बाय 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 बाय.